श्रीकृष्णाचे उपदेश भारतीय संस्कृती आणि तत्वज्ञानातील सर्वात महत्त्वाचे आणि प्रासंगिक ग्रंथापैकी एक आहेत. गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला धर्म, कर्म, कर्मफळ, मोक्ष आणि इतर आध्यात्मिक विषयावरती उपदेश देतात. श्रीकृष्णाच्या उपदेशांपैकी काही सर्वात महत्त्वांच्यामध्ये खालील गोष्टीचा समावेश आहे. कर्मयोग. कर्मयोग हा एक आध्यात्मिक मार्ग आहे जो कर्म करताना ईश्वराच्या सानिध्यात पोचण्यावर केंद्रित आहे. श्रीकृष्ण म्हणतात की मनुष्याने आपल्या कर्माला ईश्वराला समर्पित केले पाहिजे आणि फळाची इच्छा सोडून द्यावी. कर्मफळ म्हणजे कर्माच्या फळांचा अर्थ. श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक कर्माचे एक फळ असते, चांगले असो वा वाईट. मनुष्याने आपल्या कर्माच्या फळाला स्वीकारले पाहिजे आणि त्यापासून पळून जाऊ नये. धर्म म्हणजे कर्तव्य. श्रीकृष्ण म्हणतात की प्रत्येक मनुष्याचा एक धर्म असतो जो त्याच्या जन्म, जाती, स्थिती आणि परिस्थितीवरती आधारित असतो. मनुष्याने आपल्या धर्माचे पालन केले पाहिजे. मोक्ष. मोक्ष म्हणजे मुक्ती. श्रीकृष्ण म्हणतात की मोक्ष म्हणजे संसाराच्या बंधनातून मुक्त होणे आणि ईश्वराच्या सानिध्यात पोहोचणे. मनुष्याने मोक्ष प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. श्रीकृष्णाचे उपदेश आजही तेव्हाप्रमाणेच प्रासंगिक आहेत जेव्हा ते हजारो वर्षापूर्वी होते. ते मनुष्याला जीवन जगण्यासाठी एक योग्य मार्ग दाखवतात.